नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित कादंबरी तोतया आणि आज या कादंबरीचा भाग 4. दुपारनंतरची वेळ. मझहरबरोबर टेनिस खेळत होतो. माझ्याकडे मालविका मी खेळत असताना बघत होती. मी तिच्याकडे बघितलं तर आत्ता ती खिडकीत नव्हती. मझहरने नंतर मला सराव व्हावा म्हणून त्यांच्या घरातल्या नोकर मंडळींच्या दृष्टीला पडेल अशा पद्धतीनं घरातनं फिरवून आणलं. मी त्यांच्याशी थेट न बोलता त्यांच्यासमोर मझहरशी काहीतरी बोलत राहिलो प्रजापतीच्या आवाजात. नोकरांपैकी कोणालाच संशय आला नाही. मी माझ्या खोलीत परतलो. मझहरही गेला. संध्याकाळी 7 वाजता माझा इंटरकॉम वाजला. मी प्रजापतीच्या आवाजात कोण बोलतंय याची चौकशी केली तर ती मालविका होती. तू जबरदस्त जमवलंयस, ती म्हणाली. आपण आज 9 वाजता डायनिंग हॉलमध्ये भेटू. भालेकर असेलच. मझहर सांगत होता की तू सगळ्या नोकर मंडळींना वेडं केलंयस. कुणालाही संशय आला नाही. ही खूप मोठी टेस्ट झाली तुझी. आणि फोन बंद झाला. मला ड्रिंक घ्यायची इच्छा झाली. बर्फ कुठं आहे मला सापडलं नाही. मझहरनं मला त्या बंगल्यातल्या किचन विभाग, नोकरांच्या खोल्या या सगळ्यांचे इंटरकॉम नंबर देऊन ठेवले होते. मी किचनमध्ये फोन लावला. दक्ष बोलतोय सर, पलीकडनं आवाज आला. मला बर्फ हवाय ड्रिंकसाठी, माझ्यातला प्रजापतीचा आवाज म्हणाला. निळ्या फ्रीजमध्ये खालच्या बाजूला आहे सर, मी येतो लगेच, दक्ष म्हणाला आणि फोन ठेवला गेला. मी मास्क घातलेला नव्हता. माझा अति आत्मविश्वास माझा घात करणार होता. त्याला येऊ नको असं सांगेपर्यंत त्यांनी फोन ठेवला होता. दक्ष आला की आधी फ्रीजमधला बर्फ काढायला जाईल म्हणून मी तो यायच्या दार आतून उघडून ठेवलं आणि फ्रीजपासून दूर फ्रीजकडे पाठ करून मी उभा राहिलो. दक्ष येताच मी प्रजापतीच्या आवाजात त्याला म्हणालो, हे बघ, मी माझं ड्रिंक स्वतः घेईन. बर्फ काढून तिथेच फ्रीज शेजारी ठेवून दे आणि तुझा मला काही खाजगी फोन करायचे आहेत. दक्ष त्याचं काम करून गेला. वाचलो. रात्री 8 वाजता मझहर आला. त्यांनी मला मास्क घालून तयार राहायला सांगितलं आणि कपाटातून एक हटके ड्रेस काढून मला घालायला दिला. डिनरसाठी वेगळा ड्रेस घालायची इथे पद्धत आहे, मझहर म्हणाला. मी ड्रेस चढवला. तुला अजून महत्त्वाच्या टिप्स देऊन ठेवतो. प्रजापती सर फार जेवत नाहीत, त्यामुळे तू आधाशासारखं खाऊ नको. दक्ष बघायला येईल. त्याच्याबरोबर मदतीला काही मुली असतील, पण त्याची काळजी करू नको. दुसरी गोष्ट म्हणजे बॉस अबोल आहेत. नोकरांबरोबर तर ते संभाषण करतच नाहीत. उगाचच त्या मुलींबरोबर बोलायचा प्रयत्न करू नको. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॉस ड्रिंकसुद्धा घेत नाहीत किंवा स्मोकिंगही करत नाहीत. ही शेवटची टीप मात्र मला फार धोकादायक वाटली. बॉस ड्रिंक घेत नाहीत आणि मी थोड्या वेळापूर्वी दक्षला ड्रिंकसाठी बर्फ दे म्हणून सांगून बसलो होतो. आता होईल ते जाईल. कदाचित दक्ष ते विसरूनही जाईल. मग ते काहीच करत नाहीत, निवांत असतात, तेव्हा काय करतात? मी मझहरला विचारलं. ती मालविका आहे ना, मार्मिकपणे मझहर म्हणाला. 9 वाजता आम्ही विशाल अशा डायनिंग हॉलमध्ये गेलो. मध्यभागी टेबल होतं. 100 माणसं जेवायला सहज बसली असती एवढा मोठा हॉल होता. बिस्किट कलरच्या इव्हिनिंग गाऊनमध्ये मालविका आली. मला बघताच तिने पुढे येऊन माझ्या गालावर तिचे गाल टेकवले. मला तिचा मादक परफ्यूम जाणवला. आज तुझ्यासाठी दक्षनी नवीन डिश बनवली आहे, मालविका म्हणाली.
इतका सुंदर वास येत होता सगळ्या पदार्थांचा की कधी एकदा मी ताव मारतोय असं झालं होतं. मला मझहरनं दिलेली टीपच आठवली. मला फार खायचं नाही आहे, हे शब्द उच्चारायला मला फार शिरम पडले. दक्षनी माझ्यापुढे सलाड ठेवलं. मी खायला सुरुवात करणार तेवढ्यात मझहरनं खोकून मला सावध केलं. पण माझ्याच्यानी मोह टाळता येईना. मी संधी घ्यायची असं ठरवलं. मालविका, मला डॉक्टरनी जे औषध बदलून दिलंय ना, मार्टिनीमधून मिक्स करून घ्यायला सांगितलंय ते, त्यामुळे मला चक्क भुकेची जाणीव व्हायला लागली आहे. कारण मगाशी मी ते घेतलं. मी ड्रिंक घेत नसलो तरी औषधासाठी घ्यावी लागली मला मगाशी मार्टिनी. पण त्या मार्टिनीचा उपयोग झाला आहे असं दिसतंय बरं का. आणि त्यानंतर दक्ष मला देत होता ते मी खात सुटलो होतो. भालेकर मला अधूनमधून धंद्याच्या गोष्टी सांगण्याचं नाटक करत होता आणि मी त्यावर काही बाई सूचना करत होतो. छान चाललंय बरं का तुझं नाटक. माझ्या जवळून जात मालविका म्हणाली. आता तू तुझ्या खोलीत जा, विश्रांती घे. मी खोलीत आलो म्हणजे मझहर मला घेऊन आला. दार लावता लावता तो मला सांगायचा प्रयत्न करत होता. अरे मी तुला सांगत होतो. गप्प बस रे. तू समजतोस कोण स्वतःला? प्रजापतीला काही सल्ला द्यायची तुझी हिंमत होते कशी? मी म्हणालो आणि त्याच्या तोंडावर दार आपटून बंद करून टाकलं. मला वाटलं होतं की तो पुन्हा येईल माझ्याशी बोलायला, पण नाही आला. एकंदरीत तो माझ्या नियंत्रणाखाली आलेला होता. मालविका सुद्धा माझ्यापुढे बोलत नव्हती. उलट ती माझं कौतुकच करत होती. राहिला विषय भालेकरचा, तो नियंत्रणात आलेला नव्हता. पण तो पूर्वीसारखा सतत माझ्यावर वचक ठेवायचा प्रयत्नही करत नव्हता. मला आजचा पूर्ण दिवस फलद्रूप झाल्यासारखं वाटलं. मला रात्री गाढ झोप लागली, खूप गाढ. रात्री माझ्या स्वप्नात मालविका आली आणि आम्ही प्रणय केल्याची दृश्य मी बघायला लागलो. पहाटे मला जाग आली आणि बघतो तर माझ्या बेडवर मालविका होती. म्हणजे रात्री मी जे अनुभवलं ते स्वप्न होतं का खरं? दक्ष कॉफी घेऊन आत आला. मी देते त्यांना, तू जा, ती दक्षला म्हणाली. तिनेच दोन्ही कपात गरम पाणी आणि पावडर टाकून ढवळली. वरून नाममात्र दूध टाकलं. आपण चहाला घालतो तेवढंच. तिचा छान मूड बघून मी विचारलं, प्रजापती कुठे? हा काय, माझ्यासमोर आहे. माझ्या जवळ सरकत ती म्हणाली, खरा नवरा तुझा. आता तुला सांगायची वेळ आली आहे चंद्रहास, ती म्हणाली आणि मी ऐकायच्या तयारीत बसलो. चंद्रहास, खूपच अवघड आणि क्लिष्ट अशा परिस्थितीत आम्ही सापडलोय. माझा नवरा कोण आहे, त्याची झेप किती मोठी आहे हे तुला सांगायची गरज नाही. मला आहे, त्याची कल्पना आहे मला. पण मी तुला जे सांगणार आहे ते खूप गुप्त आहे, खूप खाजगी आहे. ऐक. माझा नवरा प्रखर एका मानसिक आजाराची शिकार झालाय 2 वर्षांपूर्वी. असा आजार जो कधी बरा होणार नाहीये. त्याची सुरुवात स्मृती कमी होणं, असंबद्ध बोलणं, निष्क्रियता अशा लक्षणांपासून झाली. माझी आणि त्याची पहिली भेट झाली तेव्हापासूनच ही लक्षणं सुरू झाली होती. पण मला वाटलं की मोठमोठे अनेक व्यवसाय एकाच वेळी सांभाळावे लागत असल्यानं डोकं चक्रावून जात असेल आणि त्यामुळे तो तसा वागत असेल. मागच्या 6 महिन्यांपासून मात्र या लक्षणात वाढ होत चालली आहे. माझ्या आधी त्याच्या आईच्या हे लक्षात आलं. एका तज्ज्ञ डॉक्टरला आम्ही दाखवलं. त्यांनी निदान केलं की काही महिन्यात हा पूर्ण होत्याचा नव्हता होईल. बरं होण्याची काहीही शक्यता नाही. त्याच्या सर्वदूर पसरलेल्या उद्योगांचा पसारा बघता ही बातमी बाहेर पसरणं धोकादायक होतं.
भालेकर हा त्याचा उजवा हात असला तरी त्याला प्रखर करत असलेल्या मोठ्याल्या व्यवहारांची माहिती नाही. आधी जे घडून गेलंय तेवढंच त्याला माहिती आहे. भविष्यात जे व्यवहार होणार आहेत, म्हणजे प्रक्रियेत जे व्यवहार आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रखरची प्रत्यक्ष उपस्थिती आणि सह्यांची गरज आहे. आणि त्यासाठी तुला त्याचा तोतया म्हणून आणलाय. अरे नाहीतर हे साम्राज्य आहे ना, हे बघता बघता ढासळेल. का बरं ढासळेल का? अरे कारण काही मोठी डील्स पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक बँकातनं, सावकारांकडनं मोठमोठी कर्ज घेतली आहेत. त्या सगळ्यांना जर कळलं की प्रखर प्रजापतीला अशा प्रकारचा आजार झालाय, तर त्याची बाजारपेठेतली पत संपेल आणि ते सगळे देणेकरी त्याच्याकडे पैसे मागायला लागतील. आणि ते आम्हाला होऊ द्यायचं नाहीये. एकदा का या सगळ्या डील्सवर प्रजापतीच्या म्हणजे तुझ्या सह्या झाल्या आणि तू प्रजापती म्हणून सह्या करायला तिथे हजर झालास, की मग आम्हाला काही काळजी नाही. नंतर तो आजारी पडल्याची बातमी समाजात क्लिक झाली तरी तोपर्यंत संचालक मंडळ भालेकरला सर्वाधिकार देईल आणि प्रजापतीचं साम्राज्य अबाधित राहील. म्हणजे भालेकरसाठी ही फार मोठी संधी असेल. आतापर्यंत तू प्रखरचं सोंग खूप छान वठवलंस. ऐक्षण तर तू स्वतःला प्रखर मार्तंड प्रजापतीच समजलास. काय ना, आम्ही अभिनेते कधी कधी भूमिकेत वाहून जातो. तिने माझ्यावरनं आपली नजर एखाद्या स्कॅनरसारखी फिरवली आणि ती अचानक म्हणाली, तू प्रखर होऊ शकतोस. मी नाहीये प्रखर. अरे हो, मी म्हणाले की तू असू शकतोस. मी तिला विचारलं की खरा प्रजापती कुठं आहे. त्यावर ती म्हणाली, याच इमारतीतल्या दुसऱ्या विंगमध्ये त्याला ठेवलंय. त्याच्या देखरेखीसाठी 24 तास एक माणूस ठेवलाय. त्याला मोठा पगार दिला जातो. माझ्या मनात समीप आणि गंधारबद्दल आलेली बातमी आली. ज्यावेळी सर्व डील पूर्ण होतील आणि भालेकरला प्रजापतीचे अधिकार मिळतील, तेव्हा प्रजापतीची सेवा करणाऱ्या माणसाचं तसंच होईल. माझ्याशी रोमांस करणाऱ्या प्रजापतीच्या बायकोबद्दल मला बिलकुल भरवसा नव्हता. त्यांच्या कुटुंबातलं एवढं रहस्य तिने मला सांगितलं होतं, तर त्यांची गरज भागल्यावर मला थोडं जिवंत ठेवलं जाणार होतं. अचानक तिने माझ्या गळ्यात हात टाकून माझा निरोप घेतला. मी पुन्हा रात्री आले तर चालेल? हे आपल्या जे काही चाललंय त्याची मजहरला कल्पना आहे का? त्याची नको काळजी करू. लक्षात ठेव, तू प्रखर होऊ शकतोस. उद्या तुला भालेकर आपल्या ऑफिसात नेईल. नक्की काय म्हणायचं आहे तिला? तिचा काहीतरी मोठा प्लॅन चालू असणार, पण नेमका काय? मला अजून बरीच माहिती तिच्याकडून काढून घ्यायला लागणार होती. सध्या मला एवढंच समजलं होतं की प्रखर प्रजापती याच आवाढव्य बंगल्यातल्या एका विंगमध्ये शेवटच्या घटका मोजत होता आणि या कुटुंबाचं हे साम्राज्य कर्जाऊ घेतलेल्या मोठ्या रकमेवर उभारलं गेलेलं होतं. आणि प्रजापती लवकर संपणार आहे, ही एकच बातमी हे साम्राज्य उद्ध्वस्त करायला पुरेशी होती. सकाळी मजहर मला तयार करायला आला. मला ऑफिससाठी खास सूट आणि पेन दिलं. गाडीत तो ड्रायव्हरच्या शेजारी बसला. भालेकर आणि मी मागे. वाटेत भालेकर हातातल्या कागदपत्रांवर नजर फिरवत होता. आपण गाडीतनं उतरल्यावर मजहरच्याच बरोबर राहा. प्रेस रिपोर्टर्स ऑफिसच्या इमारतीजवळ असतील, पण आपले बॉडीगार्ड त्यांना तुझ्याजवळ येऊ देणार नाहीत. मी प्रजापती सरांच्या आधीच्या सेक्रेटरीऐवजी सानवी सेन या नावाच्या नवीन मुलीला तुझी खाजगी सेक्रेटरी म्हणून नियुक्त केलंय. तिने प्रजापतीला पाहिलेलंच नाही, त्यामुळे तुला काळजीचं कारणच नाही. आणि दुसऱ्या कुठल्या स्टाफला भेटायची वेळ तुझ्यावर येणार नाही. भालेकर म्हणाला आणि मी मुद्दाम त्याच्या नावानं उल्लेख करून म्हणालो, अरे तू म्हणशील तसं भूप. हे बघ, आजूबाजूला दुसरं कोणी नसेल तर मला भालेकर म्हणायचं. तुला सांगितलं होतं ना मी.
गप्प बैस तू. मी प्रजापतीच्या आवाजात ओरडून म्हणालो. तो काहीतरी गुरकवायला गेला, पण मीच त्याला म्हणालो, नीट ऐक. मी प्रजापती आहे, प्रजापती. मी बॉस आहे तुझा. जास्त दमात घ्यायला बघशील तर मी इथून बाहेर पडल्यावर लगेच प्रेस समोर जाईन. माझा बुरखा काढीन आणि मी कोण आहे हे त्यांना ओरडून सांगेन. माझं काय व्हायचंय ते हो, तुमच्या साम्राज्याचं काय होईल ते बघ. आणि मुख्य म्हणजे तुला येऊ घातलेल्या संधीचं काय होईल याचा जरा नीट विचार कर. भालेकरला हे अनपेक्षित होतं. त्यांनी डोळे वटारून माझ्या डोळ्यात बघितलं. मला मालविकाचे शब्द आठवले की तू प्रखर होऊ शकतोस. आणि माझी भीड चेपली. मीही त्याच्या नजरेला नजर भिडवली. भालेकरनी त्याची नजर दुसरीकडे वळवली. माझा जय झाला होता. भालेकर हळूहळू माझ्या कह्यात यायला लागला होता. खाली उतरल्यावर भालेकर म्हणाला त्याप्रमाणे प्रेस रिपोर्टर्स आले होते, पण बॉडीगार्ड्सनी त्यांना लांबच ठेवलं. मझहर मला लिफ्टनी 24व्या मजल्यावर घेऊन गेला. लिफ्टचं दार थेट प्रजापतीच्या केबिनमध्येच उघडलं. भालेकरनी मला प्रजापतीच्या खुर्चीवर बसवलं. एखाद्या बिलियर्ड्सच्या टेबला एवढं मोठं टेबल होतं आणि त्याच्यावर बऱ्याच फाईली होत्या, कागदपत्र ठेवलेली होती. आज तुला बऱ्याच सह्या करायच्या आहेत. सगळी महत्त्वाची अशी कागदपत्र आहेत. मला सूचना देऊन भालेकर बाहेर गेला. जाताना मझहरला जबाबदारी देऊन गेला. मी एक रफ पेपर घेतला आणि त्यावर सराव होण्यासाठी एक सही केली. बरोबर जमलेली होती. मी तो कागद फाडला, डस्टबिनमध्ये टाकून दिला. आता मला कामाला सुरुवात करायची होती. मी माझ्याकडच्या सोनेरी केसमधनं सिगरेट बाहेर काढली. एक झुरका मारला. बॉस स्मोकिंग करत नाहीत, मझहर म्हणाला. नव्या सेक्रेटरीला सानवीला ते माहिती नाहीये रे, मी त्याला सांगितलं. पाठोपाठ सानवी हातात काही फाईल्स आणि कागदपत्र घेऊन आली. चिकणी चोपडी पोरगी होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो. गुड मॉर्निंग म्हणून तिने माझ्यासमोर पेपर्स ठेवले आणि ती जायला निघाली. तेवढ्यात भालेकर आला. त्याच्यासमोर मी मुद्दाम तिला उद्देशून म्हणालो, मला ते ॲग्रीमेंट टाईप करून आणून दे. येस सर, ती म्हणाली आणि बाहेर गेली. मला पुन्हा एक नमुन्याची सही दाखव, भालेकर म्हणाला. मी भालेकरला एका कागदावर प्रजापतीची सही करून दाखवली. त्यांनी मान डोलावली. मझहर, याच्या बाजूला बस आणि सगळ्या कागदपत्रांवर सह्या घे, भालेकर म्हणाला आणि बाहेर पडला. त्यानंतर मी जवळजवळ 50 कायदेशीर दस्त आणि 100च्या आसपास पत्रांवर सह्या केल्या असतील. त्यात काय लिहिलंय मला कळायला मार्ग नव्हता, पण मी चलाखीनं हा पत्रव्यवहार किंवा करार कोणाशी होतोय त्याचं नाव आणि तारीख लक्षात ठेवली. दुबई सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर मंत्रालयाशी हे पत्रव्यवहार किंवा करार होत होते. त्यांना प्रजापती कंपनीतर्फे कोणतं तरी इन्फ्रास्ट्रक्चर उभारून देण्यात येणार होतं. सगळ्या सह्या झाल्या. मझहरनी इंटरकॉमवरनं सेक्रेटरीला बोलवून घेतलं आणि फायली घेऊन जा म्हणून सांगितलं. जाताना मी तिला कॉफी पाठव म्हणून सांगितलं. ती हो म्हणून बाहेर गेली. मझहरनी त्यावरही नाराजी व्यक्त केली. बॉस कधी कॉफी घेत नाहीत. अरे हे तिला कुठे माहिती आहे, माझ्यासारखी ती नवीन आहे, मी म्हणालो. आणि थोड्या वेळात सानवी सेन आली. माझ्या कपात कॉफी ओतली. मला तिच्याशी एकांतात बोलायची इच्छा होती, पण हा गोरिला जवळ होता त्यामुळे ते शक्य नव्हतं. भालेकर आत आला. तुला आता काही फोन कॉल्स करायचेत, कुणाशी काय बोलायचं ते मी लिहून देईन, त्या बाहेर काही बोलायचं नाही, समजलं, भालेकर म्हणाला. अर्थातच प्रजापतीच्या आवाजात बोलायचं आहे ना मला. अरे तू म्हणशील तसं भूप, मी तेही प्रजापतीच्या आवाजात त्याला ऐकवलं. त्यांनी अमोघ अंगारे नावाच्या एका मध्यस्थाला फोन लावला. मला बोलायला लावलं. फोन स्पीकरवर ठेवल्यामुळे अमोघ काय बोलतोय ते भालेकरला समजत होतं आणि मी त्यावर काय बोलायचं ते तो पटकन लिहून देत होता.
अमोघ हा कर्ज मिळवून देणाऱ्या एका फर्मचा प्रमुख होता. तो माझ्याशी म्हणजे प्रजापतीशी गेले काही दिवस संपर्क करायचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्ज मिळणं कसं अवघड आहे हे तो मला सांगायला लागला. भालेकरनी लिहून दिल्यानुसार मी त्याला म्हणालो, अमोघ हे सगळं तू भूपशी बोल. काय कर्ज मिळवणं वगैरे सगळं तोच बघतो. तुला 300 कोटी कर्जावर तुझं 5% कमिशन सोडायचं असेल तर मी दुसरा एजंट बघतो, मी म्हणालो आणि फोन कट केला. भालेकरनी मला तसं करायला सांगितलं होतं. यानंतर आणखीन काही फोन मी प्रजापतीच्या आवाजात केले. भालेकरच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. आता घरी जायला हरकत नाही, भालेकर म्हणाला. आजचा दिवस छान गेला होता. मला सानवी सेन भेटली होती. तिच्याशी एकांतात जरी बोलता आलं नसलं तरी ती मला आवडली होती. तिच्यात काहीतरी खास होतं. सारखे तिचे विचार मनात येत होते. आणखी विचार येत होते ते म्हणजे प्रजापतीची कंपनी मोठ्या रकमेचं कर्ज उभारण्याच्या तयारीत होती. खरा प्रजापती मरणासन्न अवस्थेत याच इमारतीच्या दुसऱ्या भागात शेवटच्या घटका मोजत होता, हा तिसरा विचार. चंद्रहास, तू प्रखर होऊ शकतोस, मला मिसेस प्रजापतीचे शब्द आठवले. म्हटलं, पठ्या, तू जरा सगळं नीट जमवलंस तर तू प्रखर प्रजापती होऊ शकतोस. विचारांच्या नादात मी घरी कधी पोहोचलो कळलंच नाही. रात्री माझ्या बेडवर मालविका आल्याचं स्वप्न मला पडलं. मी चमकून जागा झालो. रात्रीचे 3:15 वाजले होते. झोपेच्या अंमलामधनं मी जागा झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते स्वप्न नव्हतं. तू खूपच छान आहेस सर्वच बाबतीत. तू सुद्धा तशीच आहेस. अरे, भालेकर तुझ्यावर खूप खुश आहे. तो म्हणत होता की तुला फोनवरचं संभाषण खूप चांगल्या प्रकारे करता आलं. मी मुळात अभिनेता आहे मालविका, आणि हा अभिनय करण्यासाठी तर मला इथे आणलं गेलंय ना. मला चक्क भाड्याने घेतलं गेलंय. माझ्या बोलण्यात नकळत कटुता आली. प्रखरची परिस्थिती आणखीनच खराब झाली आहे. आज त्यांनी मला ओळखलं पण नाही. मी किंचित सावध झालो. ही माझ्यावर काही डाव टाकायचा प्रयत्न करत नाहीये ना? त्याच्या आईबद्दल तुला कितपत माहिती आहे? अचानक तिने विचारलं. तिनेच तर मला या कामासाठी निवडलं ना. तिनेच तिच्या मर्सिडीजमधनं मला हॉटेलमधनं किडनॅप केलं, घरी नेलं. मला काही कळू नये म्हणून वाटेत इंजेक्शन दिलं. अत्यंत दुष्ट बाई आहे ती. तिच्या डोक्यात फक्त पैसा आणि पैशाचा विचार असतो. तिला तिच्या आजारी असलेल्या मुलामध्ये सुद्धा रस नाही. तिला त्याचा फक्त पैसा आणि संपत्ती पाहिजे. ती त्याला बघायला इथे कधीच आली नाही. रोज फक्त फोन करते, त्याच्या तब्येतीची चौकशी करते, आणि चौकशी करताना तो बरा होतोय का हे कधीही विचारत नाही. तिला फक्त तो कधी मरेल याचा अंदाज हवा असतो. तो जेव्हा मरेल तेव्हा ती प्रजापती साम्राज्याची अध्यक्ष होईल. त्यामुळे आपला मुलगा कधी मरतोय याची ती वाटच बघती आहे. मी आणखीनच सावध होऊन म्हणालो, त्याची पत्नी तू आहेस ना. त्याच्या आईला फक्त त्यांनी मृत्यूपत्रात जे ठेवलं असेल तेवढंच मिळेल, त्याहून अधिक काही नाही. पत्नी या नात्यानं तुझे अधिकार अबाधित आहेत, वारस या नात्याने. हो, पण त्यात 2 मुख्य अडचणी आहेत. पहिली अडचण म्हणजे प्रकरणी मृत्यूपत्रच केलेलं नाही. या तिच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. एवढं मोठं साम्राज्य असलेला माणूस स्वतःचं मृत्यूपत्र करणार नाही हे पटणारं नव्हतंच. नाही, ते केलेलं नसलं ना तरी पत्नी या नात्यानं तुझे अधिकार कोणी हिरावून घेणार नाही ना. थोड्याफार कायदेशीर अडचणी येतील, कालावधी जाईल, पण तुमचे वकील त्यातनं नक्की मार्ग काढतील. पण तू त्याला मृत्यूपत्र करण्यासाठी पटवत का नाहीस? आता वेळ निघून गेली ना ती. तो शेवटच्या घटका मोजतोय. मला ओळखलं सुद्धा नाही त्याने.
आज तो एखाद्या लाकडी ओंडक्यासारखा झोपलाय, आकाशाकडे टक लावून बघत बसलाय. मी चक्रावून गेलो. पण ती म्हणते ते खरंच होतं. या घडीला मृत्यूपत्र होऊ शकत नव्हतं. मी तुला थोडं खाजगी सांगितलं तर ते तू तुझ्यापुरतं मर्यादित ठेवशील का? पण तू 2 समस्यांपैकी दुसरी समस्या सांगितलीच नाहीस ना अजून. तेच सांगतेय तुला. मी मी प्रखरची पत्नी नाही. मला हा फार मोठा झटका होता. म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये? मी विचारलं. मला संशय यायला लागला होता की मला जसं या मोहिमेसाठी किडनॅप करून इथे आणलंय तसंच हिलाही आणलं गेलं असेल का? माझ्याच सारखी ती सुद्धा या कटकारस्थानातली एक बळीचा बकरा असेल का? आम्ही 2 वर्षांपूर्वी भेटलो. तो एका मोठ्या डील करायच्या गडबडीत होता. त्यावेळेला मी मॉडेलिंग करत होतोय. मला मजहर भेटला. त्यांनी माझी आणि प्रजापतीची भेट घालून दिली. प्रजापती खूप श्रीमंत होता, त्यामुळे मी साहजिक त्याच्याकडे आकर्षित झाले. पण तो तुझ्यासारखा प्रणय क्रीडेत तरबेज नव्हता. पण तरीही त्याच्या पैशाकडे, संपत्तीकडे बघून मी त्याच्याशी लग्नाला तयार झाले. पण तो त्याच्या महत्त्वाच्या डीलमध्ये इतका अडकला होता की त्याला माझ्यासाठी फुरसतच मिळत नव्हती. शेवटपर्यंत त्याने माझ्याशी लग्न केलंच नाही. मला तो 15 दिवसाच्या पर्यटनावर घेऊन गेला. आम्ही आलो तेव्हा त्याने इतरांना सांगितलं की आमचं लग्न झालंय. त्याच्या आईला, भालेकरला, मजहरला, अगदी सगळ्यांना त्यांनी तसंच सांगितलं. इतर सगळ्यांच्या दृष्टीनं मी त्याची पत्नी होते. 2 वर्ष मी त्याच्याबरोबर राहत होते. शेवटी तो त्या भयानक आजारानं ग्रासला. त्याच्या आईला संशय रे की आमचं लग्न झालेलं नाही आहे. ती अत्यंत नीच आणि लालसा असलेली स्त्री आहे. ज्या वेळेला प्रखर जाईल ना त्यावेळेला ती सिद्ध करू शकेल की आमचं लग्न झालंच नव्हतं म्हणून. त्यामुळे मी वारसा हक्कानं मिळणारी संपत्ती उपभोगू शकणार नाही, कारण ही सगळी संपत्ती त्याची आई हडप करून टाकेल. मला मदत हवी आहे तुझी चंद्रहास. मी कशा प्रकारे मदत करू शकतो तुला? मला तर प्रजापतीचा तोतया म्हणून इथे पळवून आणलंय आणि त्यासाठी मला पैसे दिले जात आहेत. मी प्रेम करते तुझ्यावर. माझ्यासाठी एवढं नाही का करू शकत तू? तिने कामुक चेहरा करून विचारलं. माझ्या डोळ्यासमोरून समीप सिन्नरकर, गंधार गोवंडे यांचे चेहरे झळकून गेले. माझी ही एक चूक मृत्यूला कारणीभूत ठरणार होती. मी सावध झालो. आत्ताच हिला हो किंवा नाही काहीही सांगण्यात अर्थ नव्हता. मी थोडा टाइमपास करायचं ठरवलं. मदत करण्याजोगी स्थिती असेल तर मी मदत करेन. मी मोघमपणे म्हणालो, पण माझ्या तेवढ्या शब्दांनी सुद्धा तिचा चेहरा उजळला. मला माहीत होतं तू हो म्हणणार आहेस, ती म्हणाली आणि अचानक तिने पुढे विचारलं. चंद्रहास, मला सांग, तुला 2 कोटी रुपये मिळाले तर कसं वाटेल? कुणाला बरं वाटणार नाही? मी माझी उत्सुकता दडवून म्हणालो. मी उत्तर द्यायच्याऐवजी तिला प्रतिप्रश्न केला. माझा प्लॅन काय आहे तो मी तुला समजावून सांगते. प्रखरचा तोतया म्हणून तू माझ्याशी लग्न करायचं आणि मी त्या बदल्यात तुला 2 कोटी रुपये देणार. हा प्लॅन काही फारसा यशस्वी होणार नाही. वेड्यासारखा विचार आहे हा. याचं कारण असं की ज्या तारखेला आपण लग्न करू त्या तारखेचा विवाहाचा दाखला आपल्याला मिळेल. आणि तुझी दुष्ट सासू तू म्हणतेस त्याप्रमाणे तयारीची बाई आहे. ती लगेच ओळखेल की प्रखरची स्थिती लग्न करण्याजोगी नाहीच आहे. मग तो लग्न कसा करू शकतो? आणि मी तोतया म्हणून वावरतोय हे तुला माहिती नाहीये का? अरे, तुला पैशाची ताकद नाही माहिती. ज्या वेळेला भालेकर मला म्हणाला की तू प्रखरची हुबेहूब सही करू शकतोस तेव्हाच माझ्या डोक्यात ही योजना आली. तुला माहिती आहे का, इथे दुबईमध्ये लग्नासाठी 1 महिन्याची नोटीस बिटीस नाही द्यायला लागत. माझ्याकडे असलेल्या पैशाचा वापर करून मी इथल्या सरकारी कार्यालयात विवाहाची नोंदणी करणाऱ्या क्लर्कला लाच देईन
आणि मागच्या तारखेचा विवाहाचा दाखला मी मिळवू शकीन. त्यांच्याकडच्या रजिस्टरवर तू प्रखरची सही कर. इतकं सोपं आहे सगळं. अगं पण त्या रजिस्टरवर सही करताना साक्षीदार हवे असतील ना, त्यांच्या सह्या लागतीलच ना. ती सुद्धा व्यवस्था करून ठेवली आहे मी. 2 गरीब घरातले रहिवासी बघून ठेवलेत. त्यांना मी पैसे देईन, साक्षीदार म्हणून तयार करीन. माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. थांब एवढी घाई करू नको. अगं तुझ्या लक्षात येतं आहे का, नोंदणी करणारा क्लार्क किंवा 2 साक्षीदार यापैकी कोणीही तुला ब्लॅकमेल करू शकतं ना. ब्लॅकमेल कुणाला करणार? देशातल्या 2 नंबरच्या सगळ्या श्रीमंत माणसाला, प्रजापती कुटुंबातल्या एका स्त्रीला. हो. पुन्हा माझ्या डोळ्यासमोर समीप शिन्नरकर आणि गंधार गोवंडे यांचे चेहरे आले. या दोघांना ज्या पद्धतीनं ठार मारण्यात आलं त्याच पद्धतीनं विवाहाची नोंदणी करणारा क्लार्क आणि 2 साक्षीदार यांना ठार मारलं जाऊ शकतं, म्हणून मी काही बोललोच नाही. माझ्या योजनेचा हा पहिला भाग झाला, लग्न करण्याचा. आता दुसरा भाग. आपल्या दृष्टीनं त्याहून महत्त्वाचा आहे तो भाग म्हणजे मृत्यूपत्र. आपण लग्नाची तारीख 2 वर्षांपूर्वीची दाखवणार आहोत. म्हणजे प्रजापती आणि माझं लग्न झाल्यानंतर प्रजापतीनं लगेचच मृत्यूपत्र तयार करून मला वारस म्हणून नेमलंय असं मी दाखवणार. आणि ते दाखवण्यासाठी प्रजापतीच्या मृत्यूपत्रावर त्याचा तोतया म्हणून मला तुझ्या सह्या हव्यात. तुझी इथून सुटका व्हावी म्हणून आणि मला मदत करण्याचा मोबदला म्हणून मी तुला 2 कोटी रुपये देणार आहे. काही दिवसात प्रखर मार्तंड प्रजापती मरेल. तो मेला की मी तयार केलेल्या मृत्यूपत्राचं वाचन होईल आणि त्यात मला प्रखरची सगळी संपत्ती माझ्या नावानं झालेली दिसेल. हे बघ, 2 कोटी मिळवण्यासाठी आपण फक्त माझा नवरा प्रखर मरण्याची वाट बघूया. तेवढं थांबायला काही हरकत नाही ना 2 कोटींसाठी. मी पुन्हा सावध झालो. माझ्या सह्या त्या खोट्या मृत्यूपत्रावर केल्यानंतर मला 2 कोटी मिळतीलच याची काय खात्री होती? शिवाय मी प्रखर प्रजापतीचा तोतया म्हणून होतो. प्रखरच्या मृत्यूपत्रानंतर माझं अस्तित्वच संपणार होतं. मी तिच्याकडून आणखीन काही माहिती काढायचं ठरवलं, कारण मला माझा निर्णय लगेच द्यायचा नव्हता. मी तिला विचारलं, पण तू म्हणतेस याला पुरावा काय? हो, कशाचा? म्हणजे प्रखर प्रजापती तू म्हणतेस तसा 2 वर्षांपासून आजारी आहे, बिछाण्यातून उठू शकत नाही, याला काय आधार आहे तुझ्याकडे? अरे तसा पुरावा आहे. प्रखरच्या स्टेट बँकेत फोर्ट मुंबई आणि दुबई बँकेत जे वैयक्तिक खातं आहे ना, त्यावर व्यवहार करणं प्रखरला शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली, बँकेला दिली आणि त्याच्याबरोबर डॉक्टरांचा दाखला दिला होता की शारीरिक अत्यावस्थेमुळे ते अंथरुणाला खेळू नयेत. या बोलायच्या गोष्टी झाल्या. तुझ्याकडे त्याचा पुरावा असेल तर मी मदत करीन. ती बहुतेक तयारीतच आली होती. तिने मला डॉक्टरांचा दाखला आणि पॉवर ऑफ अटर्नीची कॉपी दिली. खरंच 2 वर्षांपूर्वीचा दाखला होता तो. बरं मग भालेकरचं काय? तुझा प्लॅन त्याला माहिती आहे का? त्याची काळजी नको रे करू. त्याच्या भविष्याचा तो विचार करेल. वारा वाहेल तसं वाहणारा तो माणूस आहे. आणि प्रखरची आई? हे बघ, मी प्रखरची बायको आहे हे एकदा सिद्ध झालं ना की ती काहीच करू शकणार नाही. तिची काळजी सोड रे तू. तू मला सहकार्य करणार आहेस का? आता मला हो म्हणण्यावाचून पर्याय काय होता? मी सापळ्यात अडकलो होतो. मी तिला हो म्हणालो नसतो तर भालेकर करवी तिने आत्ताच माझा काटा काढला असता. आणि हो म्हटलो तर किमान 2 कोटी तरी हातात यायची शक्यता वाटत होती. माझ्यावर तू विश्वास ठेवू शकतेस, मी तिला म्हणालो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित तोतया ही कादंबरी. आज या कादंबरीचा 4था भाग आपण ऐकलात. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.